नमस्कार, इनाया मराठी व्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. दिवाळी फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी, डीप फ्रायसाठी किंवा घरी छोटी मोठी पार्टी असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवण्यासाठी जर तुम्ही जाड तळाची पसरट खोलगट कढई घ्यायच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगाचा ठरणार आहे. फराळाचा कोणताही पदार्थ असो, डाळ भाजायची असो, बेसन भाजायचं असो, आपल्याला जाड तळाची कढई हवी असते जेणेकरून कढईच्या तळाला खाली लागत नाही. पण स्टीलची कढई जर आपण वापरत असू तर पदार्थ करपण्याची जास्त शक्यता असते. तर ही स्टीलची हॅमर्ड कढई खरंच यासाठी उपयोगाची आहे का हे आपण पुढे पाहूया. तर ही कढई पॅकिंग मधून बाहेर काढल्यानंतर याची शाईन तुम्ही पाहू शकता. हातामध्ये घेतल्यानंतरच समजतं अगदी परफेक्ट ही कढई हेवी आहे आणि हेवी आहे म्हटल्यानंतर 100% जाड तळाची आहे आणि यामध्ये कोणताही पदार्थ करपणार नाही. ही कढई मी 3 ते 4 वेळा वापरून बघितलेली आहे तळणीचे पदार्थ बनवण्यासाठी किंवा बेसन भाजून घेण्यासाठी. तर यासाठी ही कढई किती उपयोगाची आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. दिवाळीचे फराळ बनवण्यासाठी आपल्याला पसरट खोलगट आणि जाड तळाची कढई हवी असते. तर कढई किती पसरट आहे ते आपण पाहूयात म्हणजे साधारण याचा तुम्हाला अंदाज येईल. तर हे पहा 11 इंच याचा डायमीटर आहे. भरपूर पसरट अशी ही कढई आहे. हातामध्ये घेतल्यानंतर समजतं अगदी हेवी आहे. याचं वेट सुद्धा करून पाहूया. ही कढई प्रो ट्रायप्लाय आहे म्हणजे 3 लेअरची बनलेली आहे. याचे संपूर्ण डिटेल्स आपण पुढे पाहणारच आहे. तर हे पहा याचं वेट करून बघितलं तर 1 किलो 236 ग्रॅमची ही कढई आहे. म्हणजे साधारण तुम्हाला ही किती जाड आहे याचा अंदाज आलाच असेल. आता प्रो ट्रायप्लाय म्हणजे काय ते पाहूयात. तर प्रो ट्रायप्लाय म्हणजे 3 लेअर मध्ये ही कढई बनलेली आहे. यामध्ये पहिला लेअर आहे ॲल्युमिनियम कोर, दुसरा 430 स्टेनलेस स्टील आणि तिसरा 304 स्टेनलेस स्टील. ॲल्युमिनियम कोरमुळे कढई पटकन तापली जाते. जाड असूनही लोखंडी कढई तापण्यासाठी जितका वेळ लागतो तितका लागत नाही. 430 स्टेनलेस स्टील आहे त्यामुळे खूप वर्ष छान टिकते. तिसऱ्या लेअरमुळे अगदी कढई एकसारखी तापली जाते. आता ही हॅमर्ड कढई आहे आणि त्यामुळे कढईच्या तळाला कोणताही पदार्थ चिकटून राहत नाही आणि म्हणूनच कोणताही पदार्थ शिजवण्यासाठी किंवा ही कढई क्लीन करण्यासाठी खूप सोपी आहे. आता याचे दुसरे फायदे पाहूयात. स्टेनलेस स्टीलची बनलेली आहे म्हणजे फूड ग्रेड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डिश वॉशर मध्ये याला आपण क्लीन करू शकतो. त्यासोबतच इलेक्ट्रिक, इंडक्शन, गॅस, सिरॅमिक यावरती ही कढई आपण वापरू शकतो कारण पदार्थ कढईच्या तळाला अजिबात चिकटत नाही. याचं कोटिंग अगदी परफेक्ट असल्यामुळे भाजी बनवताना तेल सुद्धा कमी वापरू शकता. तर अशा पद्धतीने याचे इतरही खूप फायदे आहेत. आता शेगडीवरती ही कढई ठेवल्यानंतर साधारण तुम्हाला अंदाज येईल की ही कढई किती मोठी आहे. याचे हँडल सुद्धा खूप स्ट्रॉंग आहेत आणि पाहिल्यानंतरच तुम्हाला समजत असेल किती खोल आहे आणि किती पसरट आहे. माझ्या अंदाजानुसार यामध्ये 15 ते 20 जणांसाठी भाजी आरामात बनवता येईल. ही कढई खोलगट आहे, पसरट आहे, शिवाय हेवी बॉटमची आहे. त्यामुळे याचा काय आणि कसा फायदा होतो हे आपण पुढे पाहणारच आहे. तर गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे. 2च मिनिटात कढई तापायला सुरुवात झालेली आहे. कढई चांगली तापल्यानंतर याचं जे लेबल चिटकवलेलं आहे ते काढून घ्यायचं. अशा पद्धतीने लेबल काढून घेतल्यामुळे याचा चिकटपणा कढईला राहत नाही किंवा कोणतंही स्टीलचं नवीन भांड असेल तर त्याचं लेबल काढण्यासाठी या पद्धतीने थोडंसं गरम करून ते लेबल काढून घ्यावं कारण याचा जो चिकटपणा असतो तो ते भांड घासल्यानंतर सुद्धा व्यवस्थित निघत नाही. तर ही खूप चांगली ट्रिक आहे. या कढईमध्ये मी काही पदार्थ बनवलेले आहेत. याचा फायदा खरंच झाला का ते मी पुढे सांगेन. तर सुरुवातीला कढई चांगली गरम केली, त्यानंतर लो फ्लेमवरती ही चण्याची डाळ मला भाजून घ्यायची. तर हे पहा, हाय फ्लेमवरती कोणत्याही कढईमध्ये तुम्ही एखादा पदार्थ बनवला तर तो करपायची शक्यता असते. तर लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत ही डाळ मी भाजून घेत आहे. तुम्ही पाहू शकता कढई खोलगट असल्यामुळे डाळ परतायला सुद्धा अगदी सोपं जात आहे. सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरलेली आहे त्यामुळे डाळीला सगळ्या बाजूनी एकसारखा रंग येतो. तर दिवाळीच्या फराळासाठी, बेसन लाडूसाठी किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवण्यासाठी जास्त प्रमाणात आपण चण्याची डाळ भाजून ठेवतो. पण ही डाळ अगदी एकसारखी भाजली जाणं खूप महत्वाचं आहे ज्यामुळे यापासून बनवलेलं बेसन सुद्धा खूप दिवस टिकतं आणि त्या बेसन पासून बनवलेला कोणताही पदार्थ परफेक्ट बनतो. तर हे पहा, हलकासा रंग बदलेपर्यंत डाळ भाजून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळ्या डाळीला एकसारखा रंग आलेला आहे. आता याच कढईमध्ये तळणीचे पदार्थ कसे बनवायचे ते पाहूया. तर हे पहा, या कढईमध्ये तेल सुद्धा भरपूर घेता येतं. आता इथे मी बेसन पापडी बनवून दाखवत आहे. तर हे पहा, जवळजवळ 3 ते 4 लेअरची ही बेसन पापडी या तेलामध्ये मी सोडून घेतलेली आहे. याचा आकार तुम्ही पाहू शकता. इतक्या मोठ्या प्रमाणात हे चक्र आपण यामध्ये बनवू शकतो. या पद्धतीनेच शेव सुद्धा आपण या कढईमध्ये तळून घेऊ शकतो. अगदी मोठी मोठी चक्र याची मस्त तळून होतात. करंजा तळून घ्यायच्या असतील तर एका वेळी 3 ते 4 करंजा आपण तळून घेऊ शकतो. त्यासोबतच बेसनचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो बेसन पीठ आपण यामध्ये सहजतेने परतून घेऊ शकतो. तर यावरून साधारण या कढईचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. तर तुम्ही पाहू शकता तळणीचे पदार्थ सुद्धा अगदी परफेक्ट यामध्ये तळले जातात, अजिबात करपत नाहीत आणि याचा रंग सुद्धा जास्त बदलत नाही. याच कढईमध्ये बेसन लाडूसाठी बेसन सुद्धा भाजून दाखवत आहे.
हे पहा, अगदी व्यवस्थित बेसन आपल्याला परतून घेता येतं. बेसन लाडूसाठी कोणत्याही कढईमध्ये मंद आचेवरच आपल्याला बेसन परतून घ्यावं लागतं. तर हे पहा, या कढईमध्ये मी हे बेसन भाजून घेतलं. सगळ्या बेसनला एकसारखा रंग येतो. सगळ्या बाजूनी ही कढई एकसारखी तापली जाते, त्यामुळे हा खूप मोठा फायदा मिळतो. तर हे पहा, बेसनला अगदी मस्त रंग आलेला आहे. आता ही कढई वापरल्यानंतर स्वच्छ कशी करायची ते पाहूयात. एखादा लिक्विड सोप थोडासा पाण्यामध्ये घेऊन त्याने ही कढई क्लीन करायची. जी वायरची घासणी मिळते त्याने शक्यतो ही कढई साफ करायची नाही. हिरव्या रंगाची जी मऊ घासणी असते शक्यतो त्यानेच ही कढई साफ करून घ्यायची, म्हणजे यावरती स्क्रॅच सुद्धा अजिबात उठत नाही. तर अशा पद्धतीने ही कढई स्वच्छ करण्यासाठी सुद्धा खूप सोपी आहे. हा कोणताही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. ही कढई मला खरंच खूप आवडली, त्यामुळे याचा रिव्ह्यू मी दिलेला आहे. 8 तळाची स्टीलची कढई घ्यायच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगाचा ठरेल. ही कढई जर तुम्हाला हवी असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल.